शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती पाय माझे चित्ती पाय माझे चित्ती पाय वाच बदता शिवनाम वाच बदता शिवनाम कयान बाधे क्रोध काम कयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाच बदता शिवनाम वाच बदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेद निवारी कलिकाळाचा भेद वाच बदता शिवनाम वाच बदता शिवनाम वाच बदता शिवनाम वाच बदता तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम विभुपाद घुमाई विभुपाद घुमाई जय जय विभुपाद घुमाई जय जय विभुपाद घुमाई जय जय विभुपाद घुमाई जय जय विभुपाद घुमाई विभुपाद घुमाई विभुपाद घुमाई विभुपाद घुमाई विभुपाद घुमाई विभुपाद घुमाई रामकृष्ण हरी शिव भोळा शिव
शेवटचा शिवनाम चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठाला 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 अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्ना प्रपन्नातिः देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताचिया पंचभूत
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंती हृदयारविंद्रम भव भवामी सहितं नमामि नमामि सद्गुरु शांतं सचिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनो अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठाला 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 शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विकोबंद करा. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्री शंकराचं अलौकिक महात्म्य त्यांच्या रूपाचं आणि नामाचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून आज एकनाथ महाराज भगवान श्री शंकराचं वर्णन करतायत. त्याचं अलौकिक अशा प्रकारचं स्वरूप आणि त्याच्या नामाचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. पण अभंगावर बोलण्याच्या पूर्वी अल्पसा हा परिहार, कारण ते वक्त्याचं अर्ध कर्तव्य असतं. या नात्याने आपल्या या पुण्यभूमी अशा जुना कवठा या नगरीमध्ये वैकुंठवाशी हरिभक्त परायण प्रशांत महाराज गुरुजी यांच्या प्रेरणेने तथा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह या महान महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती संपन्न होत असलेला हा भगवंताचा ज्ञान यज्ञ आणि या ज्ञान यज्ञातील आज 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे हरिभक्तपरायण आदरणीय परमेश्वर गुरुजी कंधारकर महाराजांच्या प्रेमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आमंत्रण आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सेवेचा योग आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत. आम्ही निघाल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत ज्यांनी आमची विचारपूस केली ते आमचे हरिभक्तपरायण परममित्र कृष्णा महाराज आहेत. परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी आहे. मी येतो पहिल्यांदाच आल्यामुळे कोणाचा नाम मला पाठ नाहीये. सर्वांचे चेहरे परिचयाचे आहेत. ज्यांनी पहिली गोड चाल गायली अशी आमचे हरिभक्तपरायण महाराज, त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण महाराज, पखवाजाची गोड साथ करणारे महाराज, वेनेकरी बाबापासून समोर बसलेल्या माता माऊल्या पुरुष मंडळी अशा सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. आज सेवेसाठी उपस्थित आमचे परमार्थ प्रेमी आपल्या शेजारीच पळशी नगरीचे सरपंच आमचे शिंदे निवर्तीदाता शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. समवेत सर्व ग्रामस्थ मंडळी, माता माऊल्या पुरुष मंडळी अशा सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला तसं पाहायला गेलं तर पत्रिकेत कीर्तनाची वेळ आहे 8 ते 10 आणि आता वाजलेत 9:35 झालेत. या पत्रिकेत छापलेल्या वेळेप्रमाणे जर ठरवायचं झालं तर आपल्या हातात फक्त 25 मिनिटं शिल्लक आहेत. कृष्णा महाराज, मला वाटतं बिचारा खटवांग राजा माझ्यापेक्षा भाग्यवान होता. किमान त्याच्याकडे 1 तास होता, आहे का नाही? 1 तास उरला, 1 तास होता. काय आपलं दुर्दैव म्हणावं. फक्त 25 मिनिटं शिल्लक आहेत. पण ऐका, या 25 मिनिटामध्ये भगवान श्री शंकराच्या आणि सद्गुरू मोतीराम महाराजांच्या कृपेनं
जसं जमेल तसं सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठाला विठाला. आज सेवेसाठी अभंग निवडलाय तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून आज एकनाथ महाराज भगवान श्री शंकराचे अर्थात महादेवाचं अलौकिक महत्व सांगतायत. भगवंताच्या अलौकिक रूपाचं आणि अलौकिक नामाचं वर्णन करतायत. का? त्याचं कारण सांगतो बघा. या जीवानं सुखप्राप्तीसाठी अलौकिक नाम किंवा अलौकिक स्वरूपाचं वर्णन केलं पाहिजे, तरच त्याला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकते. थोडं ते शांत बसतील का बघा तिकडे. गोष्टीच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा माणसाने आयुष्यात प्रयत्न केला पाहिजे. का? कारण त्याचं कारण आहे अलौकिक वस्तूच्या प्राप्तीशिवाय या जीवाला सुखप्राप्ती होत नाही. आणि या जगाच्या पाठीचा जर विचार केला तर जगामध्ये फक्त तीनच गोष्टी आहेत ज्या अलौकिक आहेत, नाही तर इतर सर्व लौकिक आहे. विठाला विठाला. 3 प्रकारच्या गोष्टी लौकिक आहेत. एक भगवंताचं नाम, दुसरा आहे स्वतः भगवंत, आणि तिसरा आहे देवमान्य संत. या 3 गोष्टी या जगामध्ये लौकिक आहेत, अलौकिक आहेत. बाकी सर्व लौकिक जीव आपल्याला पाहायला भेटतात. आणि या जीवाला जर अलौकिक गोष्टीपर्यंत पोहोचायचंय, अर्थात या अलौकिक गोष्टीचा स्वीकार करायचा आहे, कारण त्याला जीवनामध्ये सुख पाहिजे. नाही तर बघा ना, या ठिकाणी माणूस जन्माला आलाय त्या प्रत्येकाला सुखाची तळमळ आहे. असं म्हणतात की आपल्याला दुःख प्राप्त व्हावं असं आयुष्यात कोणालाही वाटत नाही महाराज, कोणालाच नाही. लहान जन्मल्या मुलापासून वयोवृद्ध झालेल्या म्हाताऱ्यापर्यंत आज प्रत्येकाला वाटते मला सुख भेटावं, अर्थात प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. विठाला विठाला. आज आपण जर साधा विचार केला तर एखादं लहान लेकरू ज्याला या व्यवहारातलं काहीही कळत नाही, ते सुद्धा भगवंताच्या समोर येतं, आपले दोन्ही हात जोडतं, देवाच्या चरणावर डोकं ठेवतं, आपल्या वडिलांकडे बघून जसं वडील करतात तसं करण्याचा प्रयत्न करतं. आणि लहान अगदी कमी वयाचं बाळ भगवंताच्या समोर जाऊन दोन्ही हात जोडून देवाला एकच म्हणतं. काय म्हणतं माहितीये? हा, देवा मला सुखी ठेव. खरं सांगू, त्याला सुखी ठेव हे सुद्धा म्हणता येत नाही. तो भगवंताच्या समोर बोबड्या भाषेत बोलतो, देवा मला सुखी ठेव. अर्थात त्याला सुखी ठेव हे म्हणता येत नसलं तरी सुद्धा भगवंताकडे जाऊन सुखाची अपेक्षा करतं. हे जीवाचं एकमेव प्रत्येकाला लागलेलं व्यसन. विठाला विठाला. अर्थात प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आणि जर सुख पाहिजे असेल तर महाराज सांगतात त्यानं फक्त 3 गोष्टीची अपेक्षा ठेवली पाहिजे. 3 गोष्टीच्या पाठीमागं लागलं पाहिजे, आणि त्या आहेत अलौकिक गोष्टी. कारण अलौकिक गोष्टीपासून त्याला सुख प्राप्ती होत असते. ऐका, त्या 3 प्रकारात तुम्हाला सांगितल्या. एक आहे भगवंताचं नाम. भगवंताचं नाम अलौकिक आहे. का अलौकिक आहे? त्याचं कारण सांगतो. अलौकिक त्याला म्हणायचं ज्याच्यावरती काळाची सत्ता नाही, तर किंबहुना तो काळाच्या अधीन आहे. आणि थोडंसं पुढचं सांगतो. अलौकिक त्याला म्हणायचं जो या पंचभूताच्या विरहित आहे, अर्थात या पंचभूतापासून अलिप्त आहे. या पंचभूताची सुद्धा त्याच्यावरती सत्ता नसते, त्याला अलौकिक म्हणतात बघा. आणि यामध्ये हे 3 प्रकार तुमच्या समोर मांडलेत. एक आहे भगवंताचं नाम. कसं पटवून देतो? माझी भाषा कळायला लागली तुम्हाला? हा, जड जाऊ नये. जड जात असेल तर सांगा मला, भाषा बदलतो. कसं असतं निवर्ती महाराज, प्रत्येक भागात बदल असतो. आता आमचा परभणी जिल्हा, तुमचा नांदेड जिल्हा आहे ना. म्हणजे काय होतं, तुम्हाला वाटायचं आखं कीर्तन डोक्यावरून नाही मंडपावरून जायचं, आहे का नाही? भाषा न कळल्यामुळे भाषेत बदल असतो. आमच्याकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं हा कसं आहे? हा, तुम्ही हसले याचा अर्थ माझी भाषा तुम्हाला कळायला लागली, हे का नाही? फक्त आता लक्ष देऊन ऐका. अगदी कमी वेळात तुम्हाला अलौकिक त्याला म्हणतात जे पंचमहाभूतापासून अलिप्त आहे आणि त्याच्यावरती काळाची सत्ता नाही,
तर स्वतः त्याची काळावर सत्ता आहे ते भगवंताचं नाम. कसं पटवून सांगतो. थोडस भगवंताच्या नामाचा विचार केला तर भगवंताचं नाम या पंचभूतापासून वेगळं आहे. कसं आहे, साधा आपल्याला पाहता येतं पृथ्वी जगात सगळ्यात मोठी आहे, पण या पृथ्वीपेक्षाही आकाश मोठे आहे, बरोबर ना? या पंचभूतापेक्षाही भगवंताचं नाव मोठं आहे. कसं आपल्याला सर्वांना पाठ असलेले प्रमाण सांगून जातो. महाराज म्हणतात एके दिवशी ज्ञानोबारायांचा आणि निवर्ती दादाचा संवाद आहे आणि त्या दोघांच्या संवादामध्ये ज्ञानोबाराय निवर्ती दादाला विचारतात, दादा अरे या पंचमहाभूतामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? तर त्यामध्ये असं निघतं म्हणे, त्यात निष्कर्ष एकच निघतोय, सगळ्यात आकाश मोठे, पण त्या आकाशापेक्षाही असं म्हणतात भगवंताचं नाम मोठं आहे. गगनाउनी वाढ नाम गगनाउनी वाढ नाम आकाशापेक्षाही भगवंताचं नाम मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐका, ज्ञानोबाराय सांगतात गगनापेक्षाही मोठं भगवंताचं नाम आहे. अर्थात या पंचमहाभूतापेक्षाही भगवंताचं नाम मोठं आहे. अर्थात हे अलौकिक आहे एक. आणि दुसरं सांगतो त्याच्यावर काळाची सत्ता नाही, तर काळ हे नामाच्या अधीन आहे. संपूर्ण जगाला काळानं ग्रासले महाराज. अवघ्या रूपानं त्या काळानं या संपूर्ण जगाला ग्रासून टाकले, पण त्या काळापासून अलिप्त फक्त भगवंताचं नाम शिल्लक आहे, म्हणून ते अलौकिक आहे. विठाला विठाला आणि म्हणून जर जीवाला सुख पाहिजे असेल तर भगवंताचं नाम मुखाला आलं पाहिजे. एक. दुसरं सांगतो स्वतः भगवंत सुद्धा अलौकिक आहे. जर तो तुम्हाला प्राप्त झाला तर जीवाला सुख मिळेल. देव सुद्धा अलौकिक आहे. कशाहून? हे दोन्ही मुद्दे तिथं परफेक्ट बसतात. एक, पंचभूतापेक्षा तो मोठा आहे आणि काळ त्याच्या अधीन आहे. आपल्या सर्वांना प्रमाण पाठ आहे. तो जगाचा मालक आहे. त्याच्या सत्तेनं संपूर्ण विश्व चालतं. नाही ज्ञानोबाराय तर बोलतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. संपूर्ण जग त्याच्या सत्तेनं चालतं. नाही ऐका,
असं म्हणतात की संपूर्ण विश्व जे निर्माण झालं ते भगवंतापासूनच झालं. माझी या विस्तारलेपणाची निनावे, हे जगची नो हे आगवे, जैसा दूध मुराला स्वभावे, तरी तेची दही. ज्ञानोबा सांगतात बघा, एखाद्या दुधापासून जसं दही बनावं तद्वत माझ्यापासून संपूर्ण विश्व. याच्या थोडं पुढचं सांगतो. का बीजची झाले तरो, अथवा भंगारची अलंकारो, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. ज्ञानोबा सांगतात, एखाद्या बीजापासून जसं झाड बनावं, भंगारापासून जसे अलंकार बनावे, तद्वत माझ्यापासून संपूर्ण विश्व. विठाला प्रसवला विश्वतोते प्रसवला विश्वतोते सर्व सांगायचे बघा, भगवंताचं नाम आणि भगवंत सुद्धा अलौकिक आहे. का? कारण त्याच्या सत्यनं सर्व विश्व चालतं. हे पंचमहाभूत भगवंताच्या अधीन आहेत तर नाही, काळ सुद्धा त्याच्या ताब्यात आहे बघा, आहे ना. तो संपूर्ण विश्वाचा मालक असल्या कारणाने काळ सुद्धा त्याचा गुलाम आहे. हे झाले दोन. आणि तिसरं सांगतो, अलौकिक या जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाला येतात संत, ते म्हणजे देवमान्य संत. ऐका, कारण संत सुद्धा या जगामध्ये वावरत असताना पंचमहाभूतांना आपल्या अधीन ठेवतात, तर काळाला सुद्धा आपल्या अधीन ठेवतात. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. संपूर्ण जगाला काळ खातोय.
पण साधू संत त्या काळाच्या माथ्यावर पाय देतात. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. ऐका, साधू संतांची वरती काळाची सत्ता नसून संत काळावरती सत्ता गाजवतात. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. अर्थात साधू संतांची सत्ता काळावरती आहे एक, आणि या पंचमहाभूतावरती सुद्धा साधू संतांची सत्ता आहे. कशी आहे? आपल्याकडे शास्त्रामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अलीकडल्या काळामध्ये या 5 संतांनी 5 प्रकारच्या या भूतांना आपला देह अर्पण करून आपलं ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, ज्ञानोबारायांनी या पृथ्वीला आपला देह समर्पित केला. अर्थात त्यांनी संजीवन समाधी घेतली. नामदेव महाराजांनी सुद्धा संजीवन समाधीच्या माध्यमातून अग्नीला आपला देह समर्पित केला. तुकोबारायांनी आकाशात आपला देह समर्पित केला. तुका आकाशा एवढा या न्यायाने मानव देह घेऊन आकाशामध्ये निघून जातात. अर्थात ते तुकोबाराय आकाशाला देह समर्पित करतात. ज्ञानोबाराय या पृथ्वी मातेला समर्पित करतात. नामदेवराय अग्नीला समर्पित करतात. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज जलसमाधीच्या माध्यमातून या पाण्याला देह समर्पित करतात. तर मुक्ताबाई सारखे संत, किंबहुना रामदास स्वामी सारखे संत, किंवा जनार्दन स्वामी यांच्यासारखे संत आपला देह हवेला समर्पित करतात. विठाला विठाला अर्थात संत पंचभूतावरती अधिराज्य गाजवतात. तर त्याचप्रमाणे संत हे काळावरती सुद्धा अधिराज्य गाजवतात. म्हणून या जगाच्या पाठीवरती हे 3 जण अलौकिक आहेत. आणि जीवाला जर सुख पाहिजे असेल तर या अलौकिक गोष्टीच्या प्राप्तीची आपण वेड लागलं पाहिजे. अलौकिक प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि आज तुकोबाराय नाही एकनाथ महाराज आज हेच तुमच्या आमच्या समोर येतात आणि अलौकिक प्राप्तीच्या ध्येयासाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी अलौकिक असणाऱ्या भगवान शंकराच्या नामाचं आणि भगवान शंकराच्या रूपाचं वर्णन करतात. अभंगाचं पहिलं शिवभोळा चक्रवर्ती, 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 माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझे वदता शिवनामा, माझे वदता शिवनामा, माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझे वदता शिवनामा, माझे वदता शिवनामा, त्याचे पाय महाजे चित्ती, त्याचे पाय महाजे चित्ती, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज अलौकिक असणाऱ्या भगवान शंकराच्या रूपाचं वर्णन करतात. बघा, शिव भोळा चक्रवर्ती. ऐका, भगवान शंकराची स्तुती करायला लागली. पण ऐका, सहज आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. बघा, वारकरी संप्रदायाचे कट्टर शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्या घरी 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर 36 वर्षापर्यंत स्वतः भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या स्वरूपात पाणी वाहतोय, काम करतोय, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आज थेट पांडुरंगाला विसरतात आणि महादेवाची स्तुती करतात. असं का? तर त्याचं एकमेव, अगदी वेळ न लावता, आपली वेळ संपत चालली आहे म्हणून अगदी वेळ न लावता सांगून जातो की आमचा वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय आहे जो हरी आणि हरात भेद न करता दोघांना पूज्य ठिकाणी मानतो. विठाला विठाला कारण
भगवान शंकराचा जर आपण विचार केला तर आपली जी परंपरा आली ती परंपरा थेट त्यांच्यापासूनच आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य साक्षात आदिनाथापासून चाललेली आली ही चालत आलेली आपली परंपरा आहे. नाही कधी कधी नाथ महाराज आपल्याला सांगतात बघा, भगवान शंकर म्हणजे पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत महाराज. अर्थात तुम्ही आम्ही पंढरपूरला जातोय असं नाही. ही वारी आपली 1 वर्षाची, 8 वर्षाची, 200 वर्षाची, 700 वर्षाची नाही. ही वारी अनादी कालापासूनची आहे आणि पहिले वारकरी आमचे भगवान शंकर आहेत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांदे, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांदे, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांदे, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांदे. वारी करण्यासाठी एकटे नाही आले महाराज. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. ऐका, स्वतः सतीला, स्वतः पार्वतीला महादेव आपल्या सोबत घेतात, आपल्या नंदीवरती विराजमान होतात आणि ते दोघं निघाल्यामुळं त्यांचं लहान पोरग मागं लागतं. कोण? मोठ्या पोटाचं. नाही कळलं? हा, गणपती बाप्पा ते सुद्धा मागं लागतं. पप्पा कुठं निघाले? म्हणे वारीला. मला यायचंय म्हणे. त्यांनी सांगितलं नाही बाबा, गर्दी भरपूर असते, नको, तू आपलं घरीच बरं आहे. पण मागं लागलं महाराज. लहान लेकराचा हट्ट भगवंतानं त्यालाही सोबत घेतलं. आता जर तुम्ही कोणी पंढरपूरला गेले असाल तर तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभा राहील. जर आपण सोलापूरहून जर आलो तर पंढरपूरमध्ये घुसत असताना आपल्याला चंद्रभागा ओलांडायची असते. त्या दगडी पूल लागतो, नवीन नाही, आता जुना पुला. त्याच्या अलीकडल्याच बाजूला पार्वतीचं मंदिर आहे. कशामुळं माहिती आहे? त्या पंढरपूरला वारीला आल्या, पण आल्यानंतर गर्दी बघितली आणि गर्दी पाहून घाबरल्या. म्हणे तुमची वारी तुम्ही करा, मी अलीकडं थांबते. त्या अलीकडं थांबल्या महाराज. भगवंत तिथपर्यंत आले, पण तेवढ्या गर्दीत घुसले. पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि नामदेव पायरीपर्यंत येऊन पोचतात. पण झालं असं, लोक बोलायला लागले, काय देवा, काय वेडा माणूस आहे म्हणे. आता भगवान शंकर नंदीवर बसलेले आपल्या. लोक म्हणतात चालायला जागा नाही आणि हा बुवा नंदीवर बसून आलाय. नंदी म्हणजे कळलं ना? हा, कळलं. मी त्या नंदी बद्दल बोलतोय, इथल्या नंदी बद्दल नाही. कळलं? विनोद कळाय 4Gचं नीट पाहिजे. असू द्या, असू द्या. महादेवाला राग आला, उतरले नंदीहून खाली आणि सांगितलं, हे बघ थांब इथं. तिथं हनुमंतरायाचं मंदिर आहे बघा, दक्षिणमुखी. आणि त्या हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर नंदी थांबला. तेव्हापासूनचा नंदी आजपर्यंतही महाराज, नाही तर आतापर्यंत महादेवाच्या समोर नंदी असतो, पण हनुमंतरायाच्या समोर तिथं पहिल्यांदा नंदी आहे. पुढे घुसले, महाद्वारापर्यंत आले. गणपती बाप्पा मोठ्या पोटाचे, मध्ये जाता येईना. त्या नामदेव पायरीच्या थोडं मध्ये गेलं की मध्ये जात असताना उजव्या हाताला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बाप्पा थकले, तिथंच बसले. पण एकटे शंकर थेट भगवंताच्या पायापर्यंत आले. भगवंताला आनंद वाटला. भगवंतानं उचललं आणि आपल्या डोक्यावर बसवलं. आत्ताही तुम्ही जाऊन बघा, स्वतः भगवंताच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. अर्थात मला काय सांगायचंय, पंढरपूरचे पहिले वारकरी म्हणजे भगवान शंकर. विठाला विठाला आणि म्हणून आमच्या नाथ महाराजांना माहिती आहे, हरिहरा भेद नका करू वाद. आहे का नाही? वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हराला अजिबात भेदभाव नाही महाराज. एक सांगू, जर कोणी हरी आणि हरात भेद करत असेल तर त्याला पातक लागतं महाराज, लक्षात घ्या. अजिबात नाही, दोन एकच आहेत बघा. उजवे वामांग तुका म्हणे एकची अंग, दोघ सारखे आहेत महाराज असं सांगतात. या दोघांना एकमेकाची भक्ती आवडते. भगवान रामचंद्र प्रभू शिवाची भक्ती करतात, तर स्वतः भोलेनाथ
भगवान रामचंद्र प्रभू भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदा शिव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजे सदा राम पूजे सदा शिव भजन करी महादेव भजन करी भजन करी महादेव. ऐका, महादेव सुद्धा भगवंताचं भजन करतात बघा. एवढी प्रिय भगवंताचं नाम त्यांना आहे. आणि म्हणून आज एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे जरी असले तरी न लाजता भगवान शंकराची मन भरून स्तुती करतात. आणि भगवंताबद्दल बोलताना बोलतात शिव भोळा चक्रवर्ती. ऐका, त्यांनी वाक्य असं वापरले, शिव भोळा चक्रवर्ती. आता थोडस जर चिंतनाचा विषय आपण पाहिला तर भोळा आणि चक्रवर्ती हे दोन शब्द एकत्र येणं थोडं कठीण आहे. का कठीण आहे? जो भोळा असतो तो चक्रवर्ती नसतो बघा, आणि जो चक्रवर्ती असतो तो भोळा नसतो. थोडक्यात आपल्या भाषेत सांगतो, जो राजा असतो तो भोळा नसतो, आणि जो भोळा असतो तो राजा नसतो. अहो, बाहेरचं कशाला, साधं घरातलं उदाहरण बघा ना. एखादा नवरा जर भोळा असेल तर घरातला कारभार सुद्धा त्याच्याकडे नसतो. असतो का? हा, तुमच्या घरातलं सांगतोय ना आता. असं मग एवढं रागात बघायची काय गरज आहे? थोडा मला चांगला प्रतिसाद द्या ना. ऐका, काय सांगायचं बघा. अहो, साधा माणूस जरी भोळा असला तर त्याच्याकडे घरातला कारभार नसतो. आणि इथं भगवान शंकरांना भोळेही म्हणतात आणि चक्रवर्ती म्हणतात. असं कसं? त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे बघा. भगवान शंकर भोळे आहेत, पण कोणत्या दृष्टीनं भोळे आहेत तर ते असं म्हणतात की त्या भक्ताच्या हृदयातील शिट्ट्या मारते. हे झाली आपली वेळ संपत चाली. ते सांगते मला वेळ संपली म्हणून. पण ऐका, कीर्तन अगदी उशिरा सुरू झाले. 10:30च्या पुढे जाणार नाही बघा. 10:30 पर्यंत घेतो वेळ. विठाला विठाला भोळा या शब्दाचा जर आपण थोडा बारकाईने विचार केला तर असं घ्यावं लागेल, भगवान शंकर भोळा या अर्थानं पाहतात आपल्या भक्तातील त्याच्या अंतकरणातील कपट न पाहता त्यानं मागेल ते देतात, म्हणून ते भोळे आहेत महाराज. एवढे भोळे आहेत, त्यांना कोणीही फसवतं महाराज. आतापर्यंत महादेवाच्या जर आपण भक्तांची यादी पाहिली तर सगळ्या भक्तांनी महादेवाला फसवले बघा, सगळ्या भक्तांनी. आणि त्यांचे भक्त असे कच्चे नाहीत महाराज. महादेवाचे भक्त म्हणजे असे पक्के भक्त आहेत. पक्के म्हणजे कसे सांगू का, असे बलवान भक्त आहेत महाराज. महादेवाचाच एक भक्त तुमच्या समोर प्रगट करतो. कोण? सगळ्यात मोठा भक्त रावणाचा. कोण? कोण? रावण आहे का? रावणाची ओळख कुठला? नांदेडचा का कवठ्यातला? कुठला? लंकेचा रावण महाराज. रावणाला साधं समजू नका. रावण साधा नव्हता महाराज. रावणानं आपल्या आयुष्यामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 7 बळ कमवले होते. एवढा मोठा रावण. किती? 7 बळ. रावणाचं एक बळ सांगतो. रावणाचं पहिलं बळ शारीरिक बळ. किती कमवलं माहितीये? रावण जर कैलास पर्वतावरती महादेवाच्या दर्शनाला गेला तर गेल्यानंतर आपल्या उजव्या हातानं कैलास पर्वत हलवायचा. हे रावणाचं शारीरिक बळ. कुणाचं सांगतोय? रावणाचं, आपलं नाही. आपल्याला 25 किलोचा तांदळाचा कटा उचलाय 2 लागतात. हे आपलं शारीरिक बळ. पण रावण कैलास पर्वत उजव्या हातानं हलवतोय, तोही एकटा. अचानक कैलास पर्वत हलायला लागला की महादेवाला कळायचं आपलं गिराईक आलं. एवढा बलवान. एक शारीरिक.
दुसरं आहे विद्वत्तेचं बळ महाराज. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण रावणाला मुखोद्गत एवढा विद्वान विठाला विठाला शारीरिक बळ आहे, विद्वत्तेचं बळ आहे. ऐका, रावणाचं तिसरं बळ सांगतो, कुटुंबाचं बळ आहे. एवढं कुटुंब मोठं आहे महाराज. पठ्या देवाच्या पुढे गेला, देवाला फक्त 16,108 होत्या, रावणाला 80,000 बायका होत्या महाराज. किती 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 मोठं कुटुंब आहे बघा. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. माझा साधा प्रश्न या कवठाकरांना आहे, मला सांगा कवठेकरांनो, 1,00,000 मुलं म्हणल्यावर सुना, 1,00,000 मुला मुल्यावर सुना, 1,00,000 1,00,000 मुलं मुल्यावर सुना 1,00,000. काय 1,00,000 म्हणताय? ज्याच्या बापाला 80,000 पोरग एक करील का? किमान 2 तरी, किमान किमान जास्त म्हणत नाही, 2 तरी. 2,00,000 जर सुना, 2,00,000 सुना, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 80,000 बायका. बरं झालं ते आपल्या नांदेड जिल्ह्यात नव्हतं. ते जर नांदेड जिल्ह्यात असतं, अपक्ष म्हणून जरी थांबलं असतं, तर घरच्या मतावर खासदार झाला असतं. विठाला विठाला शरीराचं बळ आहे, विद्वत्तेचं बळ आहे, त्याच्याकडं कुटुंबाचं बळ आहे. ऐका, रावणाकडं सत्तेचं सुद्धा बळ आहे. किती सत्ता माहितीये? क्षमा मागून बोलतो, 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात आहेत. आपले गणपती बाप्पा तिथं गाढवं राखायला आहेत महाराज. खंडोबाराय रोज सकाळी रावणाची दाढी करतात. 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात. हे रावणाचं सत्तेचं बळ. एवढी सत्ता आहे महाराज. ऐका, रावणाचं 4थं बळ सांगतो, 5वं बळ सांगतो. रावणाच्या 5व्या बळाचा विचार करत असताना त्यानं आपल्या आयुष्यात आयुष्य नावाचं बळ सुद्धा कमवले. त्याचं किती आयुष्य होतं माहितीये? तुमच्या आमच्यासारखं 100 अन 200 नाही. तर रावणाचं आयुष्य आहे 14 चौकड्या. त्याचं नुसतं गणित जरी केलं डोकं बंद पडतं महाराज. किती होतं माहितीये? 14 चौकड्या. एक चौकडी म्हणजे सांगतो 4 युग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, सत्ययुग, या 4 युगाची गोळाबेरीज म्हणजे एक चौकडी. अशा 14 चौकड्या रावण आयुष्य जगला. हे आयुष्याचं बळ. विठाला विठाला त्याच्याकडे शरीराचं बळ आहे, विद्वत्तेचं बळ आहे, त्याच्याकडे कुटुंबाचं बळ आहे, त्याच्याकडे सत्तेचं बळ आहे, त्याच्याकडे आयुष्याचं बळ आहे. रावणाचं 6वं बळ सांगतो, संपत्तीचं सुद्धा बळ रावणाकडे आहे. एवढा रावण श्रीमंत आहे महाराज. एवढा त्याच्या संपत्तीचं वर्णन करत असताना तुकोबारायासारख्यांनी त्याचं वर्णन करावं महाराज. काय श्रीमंत असला पाहिजे बघा. एक वाक्य सांगतो बघा, रावण किती श्रीमंत आहे. पैसा संपत्ती तो नंतरचा विषय, पण किती श्रीमंत आहे बघा. किती श्रीमंत आहे सांगू? ऐका, जे वैराग्यवान तुकोबाराय आयुष्यभर पैशाला संपत्तीला माती मोल मानतात बघा. जे तुकोबाराय आयुष्यभर पैशाला संपत्तीला माती मोल मानतात, ते वैराग्यवान तुकोबाराय रावणासारख्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. एवढा रावण श्रीमंत. कळते का बघा? पैसा किती तो नंतरचा विषय, पण वर्णन कोण करते? तुकोबारायासारखे संत. एवढा रावण श्रीमंत आहे महाराज. आणि आता ऐका, त्याच्या संपत्तीचं बळ एवढं आहे, ते काशाचे, तांब्याचे, पितळचे, मातीचे, विटाचे, प्युअर सोन्याचे घर सांगतो महाराज. प्युअर सोन्याचे घरे किती होती माहिती आहे? 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती महाराज. एवढा रावण श्रीमंत. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाचे. ऐका, शुद्ध सोन्याचे 7 कोटी घर. एवढा रावण श्रीमंत. आपली श्रीमंती कुठे जाळायची? आपल्या बोटात फक्त 5 ग्रॅमची असते. ती पंक्तीत शांत बसत नाही महाराज. इथं मीठ वाडा, इथं चपाती वाडा. किती ग्रामची? आणि रावण एवढा श्रीमंत. ही रावणाची आणि आपल्या श्रीमंतीतला भेद. विठाला विठाला आणि रावणाचं शेवटचं बळ सांगतो, तो भक्तीचं बळ त्यानं कमवलं महाराज. भक्तीचं बळ.
तो भक्त सुद्धा आहे. कोणाचा? महादेवाचा. एवढा मोठा भक्त आहे की एके दिवशी महादेव त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होतात आणि स्वतःचं आत्मलिंग देऊन टाकतात. एवढी मोठी भक्ती. थोडं पुढचं सांगतो. एके दिवशी तर रावणावर एवढे खुश झाले, रावणाला सांगितलं काय पाहिजे ते माग. काय मागावं रावणानं? तुमचं काय म्हणणं? एखादा माणूस तुमच्याकडे आला आणि तुम्हाला म्हणला दादा तुझ्यावर मी खुश आहे, माग. तुम्ही काय मागाल? हा बोला ना. हा बरोबर आहे. स्वभाव आहे माणसाचा महाराज. गरीब असेल तर पैसा मागेल आणि तंबाखू असेल तर चुना मागेल. बोला ना. काय मागून मागून माणूस काय मागतं महाराज? सुख, संपत्ती एवढंच मागेल ना, दुसरं काय मागणार आहे? पण रावणानं काय मागितलं माहितीये? थेट महादेवाची बायको मागितली महाराज. काय करावं आता अशा लोकांना? एखादा द्यायला तयार आहे, मग त्याची बायको मागावी का? पण आमचे महादेव एवढे उदार महाराज, मागचा पुढचा विचार न करता स्वतःची बायको दान देऊन टाकली. तो नंतरचा विषय. महाविष्णू अवतार घेतात वगैरे वगैरे, त्यांना परत आपल्या पार्वतीला परत आणतात, तो प्रश्न नंतरचा. पण मला सांगायचं काय, रावण एवढा मोठा भक्त आहे की महादेवाला प्रसन्न करून घेतोय. अजून सांगतो किती मोठा भक्त माहितीये? रोज दिवसातले 7 तास रावण पूजा करायचा. किती? 7 तास. रावणाचं सांगतोय, तुमचं नाही. आपली भक्ती कशी असते माहितीये? बाथरूम मध्ये आंघोळीला गेलं, पहिल्या तांब्याला सुरू होतं आपलं सुंदर ते ध्यान उभे बिठे वरी. पहिल्या तांब्याला टावेल नांग पुसता पुसता देवाची हे द्वारी उभा क्षण बरी. आणि बाथरूम मधून तसंच बाहेर येतं. आणि तिसऱ्या अभंगातच सुरू होतं त्रिगुण आसार निर्गुणे सार. ए चहा टाक. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. झाला का चहा? योग याग विधी आंच्या. साधू बोध झाला एक चहाचा फुरका, पर्वताप्रमाणे दुसरा चहाचा फुरका. अरे काय, चहा प्या नाही तर हरिपाठ करा, दोघाची खिचडी. अवघड आहे महाराज. ही आपली भक्ती. पण रावणाची भक्ती सांगतोय, 7 तास रावण पूजा करायचा आणि रोज देवाला 1000 कमळ वाहायचा. एवढा भक्तिवान महाराज. एके दिवशीचा प्रसंग झाला, देवाला 1000 कमळ वाहतोय. पण झाला असं, 1000 कमळ वाहता वाहता त्याला एके दिवशी जाणवलं 999 कमळ त्यानं देवाला वाहिलेत, 1 कमळ कमी पडले. उठावं, पूजेमध्ये भंग पडतोय. उठायचा नाही, पूजेत भंग पाडायचा नाही, आवाज द्यावा, आजूबाजूला कोणी नाही. काय करावं महाराज? पूजात भंग पडतोय, 1 कमळ वाहिलंच पाहिजे. मागचा पुढचा विचार न करता बाजूला पडलेली तलवार उचलली, मानेवर ठेवली आणि शीर नावाचं कमळ कापलं आणि देवाला वाहिलं. एवढा रावण भक्तिवान. विठाला विठाला असे 7 बळ रावणानं आपल्या आयुष्यात कमवले. हे असे महादेवाचे भक्त महाराज. मग तो भोळा कसा? कसा भोळा? पण ऐका, तो भोळा या अर्थानं त्याला म्हटलं जातं की तो आपल्या भक्तांकडे पाहत असताना त्याच्या अंतकरणातलं कपट पाहत नाही. बघा ना, भस्मासूर नावाचा राक्षस मोठं उदाहरण आहे. तो महादेवाकडे येतोय, महादेवाची भक्ती करतोय, त्यांना प्रसन्न करून घेतोय आणि त्यांच्याकडून वरदान मागतोय. कोणतं? ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. आणि महादेव त्याच्या अंतकरणातलं कपट न पाहता त्याला आशीर्वाद देतात, वरदान देतात. जा, कोणाच्याही डोक्यावर हात ठेव, तू भस्म होईल. एवढा पलटवार. तो एका मिनिटात आशीर्वाद मिळाल्या मिळाल्या भस्मासुरच महादेवाच्या पुढे आलाय आणि महादेवालाच म्हणायला लागला, प्रभू तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तो खरा की खोटा? करू का खात्री? आणि महादेवाच्या डोक्यावर हात ठेवाय निघाला महाराज. विचार करा. अर्थात महादेव प्रभू भगवान शंकर आदिनाथ भक्तांना वरदान देत असताना सुद्धा अंतकरणातलं कपट पाहत नाहीत, म्हणून ते भोळे. विठाला विठाला आणि असे महाभोळे असणारे जगाचे मालक अर्थात भगवान आदिनाथ, भगवान शंकर, भगवान शिव ते चक्रवर्ती सुद्धा आहेत. आणि ते चक्रवर्ती असल्याच्या कारणाने त्यांच्या नाथ महाराज त्यांच्याकडे पाहून बोलतात की तुमचे जे पाय आहेत ते माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजे. बघा
कारण जीवाची प्राप्तीच ती आहे बघा, जीवाचं ध्येयच ते आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो, त्याला सुख पाहिजे असेल तर भगवंत त्यानं साठवलाच पाहिजे, भगवंताला आपलंसं केलंच पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज त्या भगवंताचे पाय आपल्या अंतकरणाच्या चित्ताच्या ठिकाणी साठवावे किंवा राहावे किंवा राहिलेच पाहिजे किंवा आहेत अशा प्रकारचं प्रतिपादन करतात. या अलौकिक भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं आणि नंतर एकनाथ महाराज भगवंताच्या अलौकिक अशा प्रकारच्या नामाचा महिमा सांगतात. अभंगाचं दुसरे दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून एकनाथ महाराज भगवंताच्या अलौकिक नामाचं महात्म्य सांगतात महाराज की त्याचं नाम जर आम्ही मुखानं घेतलं तर काय होतं. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. महाराज म्हणतात त्या भगवान शंकराचं जर आपण नामचिंतन केलं तर त्याच्या जीवनात जे सगळ्यात मोठे 2 राक्षस आहेत जे प्रत्येकाच्या मागं लागलेत त्या राक्षसांपासून आपल्याला दूर राहता येईल ते म्हणजे काम क्रोध. हे 2 जे महाराज सगळ्यात मोठे दुर्गुण आहेत, सगळ्यात मोठे राक्षस आहेत, ते कोणालाच सोडत नाहीत महाराज, कोणालाच. काम आणि क्रोध एवढे भयंकर आहेत महाराज. आता आपला विषय संपत चाललाय म्हणून सांगत नाही, पण ऐका, या कामानं मोठ्या मोठ्या लोकांची फजिती केली बघा. मोठ्या मोठ्या असे बारकाली सांगतच नाही तुम्हाला, मोठे मोठे सांगतो. ज्यांनी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केल्या, ज्यांनी अन्ना पाण्याचा त्याग करून आयुष्यभर परमार्थ साध्य केला, भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, असे महान महान साधूंची धडक मारली नारदा, धडक मारली नारदा, धडक मारली नारदा. रावणाचा केला चेंदा, रावणाचा केला चेंदा, रावणाचा केला चंदा, रावणाचा केला चंदा. दुर्योधना मारली गदा, दुर्योधना मारली गदा, दुर्योधना मारली गदा, दुर्योधना मारली गदा. घेतला प्राण, घेतला प्राण. जडका मनाले मनाले केवळ पंचानन, जडका मनाले मनाले केवळ पंचानन, जडका मनाले केवळ पंचानन, जडका मनाले मनाले केवळ पंचानन. बरं झालं लवकर आटपलं तुम्ही. हे जर अजून 2-3 मिनिटं चाललं असतं तर आला असतं कुणाच्या, काही सांगता येत नाही महाराज. यांचा भरोसाच नाही कधी येईल ते. अवघड असतं. कमाल आहे बुवा. मी कधी कधी विचार करतो, लोकांनी आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलं, त्यांच्या स्वप्नात जात नाही. लोकांनी घरं सोडले महाराज, हिमालयासारख्या पर्वतात जाऊन बसले, त्यांच्या कधी स्वप्नात गेले. आम्हाला विचारा, कमरा बांधून बांधून आमची कंबर बारकी झाली, अजून स्वप्नात नाही महाराज. या टाळकऱ्यांनी 2-2 किलोचे टाळे छटाकावर आणले वाजून, अजून यांच्या स्वप्नात नाही.
हा महाराज लोकांनी या पखवाज्यानी तो आखे पखवाजे फोडले महाराज बाजू. पण अजून यांच्या तरी स्वप्नात आहे बाबा. अजून आमच्या तरी स्वप्नात नाही महाराज. आणि पारशे कुठले 2-2 दिवस तोंड धुत नाहीत महाराज. कुठून कसा अंगात येतो देव जाणो. विठाला विठाला मला काय सांगायचे. काम किती विचित्र आहे बघा. काय गोड प्रमाण दिलं महाराज. ते आल्यावर वाटलं सगळे कमीच आहेत महाराज पण गोड आहेत. अगदी गोड नियोजन आहे महाराज. काय पाठांतर आहे महाराज लोकांचं. असेच पाहिजे महाराज. ऐका अत्यंत गोड प्रमाण. नारदानं या कामाच्या नादी लागली. काय झालं माहितीये. त्यानं म्हणे त्या कामानं नारदाला धडक मारली. त्या कामानं दुर्योधनाला धडक मारली. त्या कामानं रावणाला धडक मारली. काय झालं माहित आहे. रावण एवढा मोठा पण त्याचा चेंदा मेंदा केला. दुर्योधनाची मांडी फोडली महाराज. नाही नाही नारदाचा नारद नाही राहिला नारदी झाली महाराज. एवढा काम विचित्र आहे बघा. एवढा काम विचित्र आहे. ऐक द्या मला काय सांगायचंय. काम एवढा विचित्र आहे. क्रोध सुद्धा तेवढाच विचित्र आहे बघा. पण ऐका हे काम आणि क्रोध एवढे जरी मोठे शत्रू असले ना तरी भगवंताच्या नामानं ते आपल्या जवळ येत नाही. तयान बाधे क्रोध काम. जरी यदा कदाचित तो काम आमच्या जवळ यायचा प्रयत्न केला तर ऐका आम्ही नामाच्या सामर्थ्यानं त्यांना बाजूला सारू. बघा ना तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग महाराज. भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन पोहोचले तुकोबाराय आणि भगवंताची आराधना करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी एकांताचा वास त्यांनी स्वीकारलाय. जगापासून आपला संबंध तोडलाय आणि अलिप्त अशा प्रकारचं जीवन तुकोबाराय जगतात. पण गावातील काही कर्मठ लोकांनी तुकोबारायांवरती आळ घ्यावा आणि त्यांचं नाव बदनाम करावं म्हणून एखाद्या स्त्रीला त्यांच्याकडे पाठवावं आणि त्या स्त्रीनं तुकोबारायांच्या समोर येऊन उभा राहावं. आणि त्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या अंतकरणातली भूमिका काय असावी. तुकोबारायांनी तिच्याकडे पाहून म्हणावं जाई हो तो माते न करी साया. आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास मुखातले शब्द महाराज आम्ही विष्णुदास तैसे नो हे कैसे तैसे. तुकोबारांनी हात आभाळाकडे केला महाराज. आकाशाकडे केला. का माहितीये ते दाखवतात तैसे कैसे नारदासारखे कैसे रावणासारखे कैसे दुर्योधनासारखे. तिकडं वोट करून सांगतात ते आम्ही तैसे नो हे. ऐका अर्थात ही तुकोबारांच्या जीवनातली अवस्था आहे महाराज. फार कशाला अलीकडल्या काळात एक राजा झाला. एक राजा झाला त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जीवनातला प्रसंग ठेवतो महाराज. कल्याणच्या सुभेदाराची एक सूण त्यांच्या राजवाड्यामध्ये पेश केली. दरबारात पेश केली. महाराज तुमच्यासाठी मेजवानी. पण आमच्या महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहावं आणि त्यांच्या अंतकरणातली भूमिका प्रगट करावी. काय माहितीये तिच्याकडे बघून म्हणावं माते किती सुंदर आहे म्हणे. त्या एका स्त्रीकडे पाहून आई सारखा शब्द मुखातून उच्चारतात. एवढा मोठा राजा या जगात दुसरा कोणीच झाला नाही महाराज. कोणीच नाही बघा. इथं असं नेहमी सांगत असतो बघा. जगाच्या पाठीवर एक महाराज झाले लोक त्यांना राजे म्हणतात. त्या जगाच्या पाठीवर एक राजे झाले लोक त्यांना महाराज म्हणतात. दोन बघा. एक वारकरी संप्रदायात महाराज झाले लोक त्यांना राजे म्हणतात. ते म्हणजे आमचे ज्ञानोबाराय. ज्ञानी यांचा राजा. ज्ञानोबारायांना लोक महाराज असून सुद्धा राजे म्हणतात. तर ऐका आपल्या महाराष्ट्रात असे अनेक राजे झाले. अनेक राजे झाले. बाकीच्या राजेंच्या पुढे फक्त राजे एवढा शब्द लागेल. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराज असा शब्द लागतो महाराज. का
कारण त्यांच्या नावातच तेवढी ताकद आहे. केवढी माहिती आहे? मी एक साधी घोषणा देतो, ती घोषणा तुम्ही माझ्या पाठीमागं तशी म्हणा बघा, सगळ्यांनी म्हणा. का? कारण उद्या माझ्या राजाची जयंती आहे. आहे का नाही? माझ्या राजांचा जन्मदिवस आहे उद्या, म्हणून एक एक घोषणा तुमच्या समोर देतो बघा. ती घोषणा तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायची. म्हणणार ना? सगळे म्हणणार ना? मग म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. झालं ना घोटाळा? कोणता? मी काय म्हटलं होतं? मी जशी घोषणा देईल तशी घोषणा द्यायची. मी जय म्हटलं होतं? मी काय म्हटलं होतं? जय म्हटलं होतं. घोटाळा झाला. घोटाळा मला सांगा, घोटाळा झाला की केला? केला नाही, झाला महाराज. का झाला माहितीये? झाला नसता तर नवल झाला असतं. याचं कारण असं आहे, माझ्या छत्रपतींचं नावच तेवढं मोठं आहे की त्यांचं नाव घेतल्या घेतल्या आपल्या मुखाला जय शब्द आपोआप येणार. विठाला विठाला. मला काय सांगायचंय बघा, या छत्रपतींच्या जीवनातला प्रसंग आहे. ती सुभेदाराची मूल सून आपल्या त्यांच्या दरबारात उभी केली आहे, पण त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्यांनी तिच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहावं आणि त्यांना साडी चोळी देऊन परत पाठवावं. ही माझ्या राजाची शिकवण. अर्थात त्यांच्याही काळामध्ये तुकोबाराय होते, त्यांच्यावरती संस्कार होते आणि त्यांच्याही मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. त्याच्या जोरावर हे काम, हे क्रोध, हे साधू संतांच्या किंवा अशा महापुरुषांच्या जवळ येत नाही. म्हणून नाथ महाराज बोलतात, वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. आपली वेळ संपली बघा. हे थोडा उशीर झाला कीर्तनाला. बघू पुन्हा कधी आलो तर नक्की आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता फक्त अगदी धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ प्रतिपादन करतो. नाथ महाराज तुम्हा आम्हाला भगवंताच्या लौकिक अलौकिक स्वरूपाचं आणि अलौकिक नामाचं महात्म्य सांगतात आणि त्या नामाच्या जोरावरती काम क्रोध त्या आपल्यापासून दूर राहतात. काम क्रोध विरहित आपलं जीवन होतं एवढं सांगतात. कोणीतरी साधक महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना बोलायला लागला, महाराज त्या भगवंताचं दर्शन केलं तर काय होतं? महाराज म्हणतात, त्याचं जर दर्शन तुम्ही प्रत्यक्ष केलं तर परिणाम असा होतो, जीवनातले 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळ्यांची प्राप्ती. शिव देखता प्रत्यक्ष, शिवाचं जर प्रत्यक्षात दर्शन झालं तर हे 4ही पुरुषार्थ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. आणि माणसाने हे पुरुषार्थ कमवले पाहिजे महाराज. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4पैकी फक्त एकच सांगतो, 3 सांगत नाही. का? सगळं सांगायचं गुत नाही घेतलं. विरोधाचा भाग सोडा, वेळेअभावी एकच सांगतो, ते म्हणजे अर्थ. माणसानं अर्थ कमवला पाहिजे. का? कारण भाग्यवंत काय धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा कमवा. का? कारण पैशाशिवाय जगात लोक मान सन्मान देत नाहीत. म्हणून आम्ही फुकट कीर्तन करणं बंद केलं. विठाला विठाला विरोधाचा भाग सोडा बघा. पैसा माणसानं कमवला पाहिजे. कारण पैसा असेल तर लोक मान सन्मान देतात, पण कसा कमवावा? साधू संत सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. तो विचार नंतरचा. मला फक्त एवढं सांगायचंय, हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. शिव देखता प्रत्यक्ष, प्रत्यक्ष शिवाचं दर्शन घेणे याचा अर्थ प्रत्यक्ष शिवाच्या स्वरूपाचं ज्ञान होणे या अर्थानं आपण घ्यावं लागेल. भगवान शंकराचं जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं तर 3-4ही पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतात. एवढंच नाही, साधक महाराजांच्या जवळ आला, महाराजांना विचारायला लागला, महाराज तुम्ही आम्हाला त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाचं महत्त्व सांगताय, त्याच्या नावाचं महत्त्व सांगताय, त्याच्या स्वरूपाचं महत्त्व सांगताय, पण आम्हाला सांगा आमच्या पाठीमागं जन्म मरणाचं दुःख लागले, अर्थात काळ आमच्या मागं लागलाय, या काळापासून आम्हाला मुक्त व्हायचे, काय करावं? महाराज म्हणले काही नाही, एकदा का तुम्ही भगवान शिवाला आपलंसं केलं तो काळ तुम्हाला घाबरतो. अभंगाचं शेवटचं
वाचवता शिवनाम वाचवता शिवनाम शेवटच्या चरणाच्या माध्यमातून एकनाथ महाराज बोलतात, त्या भगवंताचं नाव जर तुम्ही घेतलं तर काय करेल तो भगवंत तुमच्या जीवनामध्ये आलेलं जन्म मरणाचं दुःख अर्थात काळाचं भेव जे आहे, काळाची जी भीती आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर होता येतं. नाथ महाराजांची भाषा, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. ऐका, कळी काळापासून तुम्हाला मुक्त होता येतं, त्याच्या भीतीपासून तुम्हाला बाजूला राहता येतं. म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. एकदा आपणही भगवंताचं नामचिंतन करूया. करा हातवर, पुरुष मंडळी करा, आणि माझ्यासोबत प्रेमानं भगवंताचं चिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळ टाळ टाळ्या पाखवाद, टाळ टाळ्या पाखवाद, टाळ टाळ्या पाखवाद, ठोबा ठोबा ठोबा.
अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराज भगवंताच्या स्वरूपाचं, भगवंताच्या नामाचं आणि स्वतः भगवंताच्या दर्शनाचं महत्त्व सांगतात. अशा प्रकारचा हा अभंगाची सेवा समाप्त आहे. आज महाशिवरात्रीचा महान पर्व काळ आहे. आपल्या सप्ताहातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे महाराज. एक सांगू, नुसता सप्ताहातील नव्हे तर माणसाच्या जीवनातला महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या महाशिवरात्रीला उत्तम अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे महाराज. नाथ महाराज स्वतः भागवतात त्याचं चिंतन करतात बघा. 5 उपवास महत्त्वाचे सांगितले. आता वेळ नाही घेत. नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि स्वतः ही महाशिवरात्री, हे 5 पर्वकाळ सांगितले महाराज. या 5 पर्वकाळाला अत्यंत विशेष महत्त्व देण्यात आलं आणि त्यात अत्यंतच महत्त्वाचा पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्री आहे. आणि त्यानिमित्तानं आपली कीर्तनाची सेवा, म्हणून त्या अनुषंगानं आज महादेवाचं चिंतन घडावं म्हणून हा अभंग निवडला. आणि या अभंगावर यथामती यथा अवकाश सद्गुरू मोतीराम महाराजांच्या कृपेनं जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आपली अभंगाची सेवा समाप्त आहे. पहिल्यांदा आलो म्हणून 1 मिनिट घेतून सेवा समाप्त करतो. ऐका, जाताना फक्त एक सांगून जातो, जन्म देणाऱ्या आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांची सेवा करा. का? कारण ते आपल्यासाठी देव आहेत. मातृदेव भव शास्त्रात सांगितलं, पितृदेव भव. आई वडील आपल्यासाठी देव आहेत म्हणून त्यांची सेवा करा. किंबहुना ज्ञानोबाराय पण सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आई वडील हे तीर्थाच्या ठिकाणी विराजमान असतात, अर्थात ते आपल्यासाठी देव आहेत. किंबहुना तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात बघा, माय बाप केवळ काशी तेनी न जावे तीर्थाशी. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आई वडील आपल्यासाठी तीर्थ आहेत, आपल्यासाठी देव आहेत. मग शास्त्र सांगतं, ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, म्हणून घरातल्या आईला, गोठ्यातल्या गाईला सांभाळा. देशासाठी, धर्मासाठी थोडंसं जगायला शिका, समाजासाठी जगायला शिका. कारण आपण जन्माला आलात त्यावेळेस रडत आलो, पण आपण मेल्यानंतर समाजानं आपल्यासाठी रडावं असं काहीतरी माणसानं काम करावं बघा, दुसरं काही नाही. अजून सांगून जातो बघा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर या समाजासाठी विठाला विठाला अधिक न बोलता शेवटचंच वाक्य सांगतो. लहान लहान मुलं दिसायला लागली, इथलेच आपल्या गावातले आहेत ना, वा आनंद आहे महाराज. या तरुणांनी सुद्धा परमार्थात आलं पाहिजे, माझं आग्रहण असतं बघा. पण काय झालं, लोकांची मानसिकता तयार झाली बघा. लोक काय बोलतात माहिती, संप्रदाय म्हणजे कोणाचा असतो? या वयोवृद्धांचा संप्रदाय, एक म्हाताऱ्या लोकांचा संप्रदाय असतो, अशी लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी कल्पना तयार झाली बघा. पण मी असं सांगतो, वयोवृद्धांचा संप्रदाय तर आहेच, यांनी आपला संप्रदाय टिकवला, यांच्या चरणावर त्रिवार वंदन. कुणाच्या? यांच्या आपल्या सर्व वयोवृद्धांच्या म्हणायचे मला, या सगळ्यांच्या चरणावरती त्रिवार वंदन आहे महाराज. पण ऐका, या तरुणांनी सुद्धा परमार्थात आलं पाहिजे. का सांगू, देवाला शिळे फुलं नाही ताजे फुलं आवडतात. म्हणजे तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे, मला फक्त एवढंच म्हणायचंय बघा. पण लोक आम्हाला बोलतात महाराज, असे धोत्र वगैरे घातले गुरुजी, कीर्तनाला निघालो, आम्हाला म्हणतात कृष्णा महाराज काय लोक चंद्रावर चालले महाराजांना तुम्ही धोत्रावर म्हणे, आम्हालाच बोलायला लागतात. पण मला असं म्हणायचंय बाबांनो, संप्रदायाला तरुणांची गरज आहे. नाही, तरुणांनी संप्रदायात आलं पाहिजे. कारण आपला भारत देश जर वाचवायचा असेल, टिकवायचा असेल तर तरुण टिकले पाहिजे. आणि तरुणांना जर टिकवायचं असेल तर संस्काराची गरज आहे, आणि संस्कार परमार्थात भेटतात. नाहीतर आज लहानातला लहान तरुण व्यसनाधीन होतोय आणि आपलं जीवन संपवतोय. म्हणून शेवटचं वाक्य सांगून जातो, जीवनामध्ये कधी व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा. का हे सांगणं सुद्धा कठीण झालं. निवर्ती दादा काल परवा सांगू लागलो कीर्तनात, दारू पिऊ नका. एक जण मागून म्हणलं, महाराज तुझ्या काही बापाची पितो का? कमाल आहे बुवा, लोकांना किती सांगावं आणि काय सांगावं कळत नाही महाराज. हे तरी बरं बोललं कृष्णा महाराज. परवा असंच सांगू लागलो, दारू पिऊ नका. त्याच्या पुढचा एक नमुना भेटला मला भर कीर्तनात. कुठून मला म्हटला, मग महाराज दारू नाही तर काय प्यावं? काय गोड प्रश्न विचारला महाराज. त्याला तुम्हाला उत्तर सांगतो, सेवा समाप्त करतो बघा. दारू वगैरे पिऊ नका, आणि जर कुणाला प्यायचीच असेल तर मी सांगतो ते प्या. काय प्या माहितीये? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. एक बार तो हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. विठाला 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 जीवनामध्ये कधी व्यसन करायचं असेल तर ही अशी व्यसन न करता हरी नावाचं
ज्ञान नावाचं, विद्या नावाचं, संस्कार नावाचं व्यसन करा आणि जीवनाचं सोनं करा. बस एवढंच बोलतो. पुन्हा कधी आलो निवांत बोलेल या अनुषंगानं सेवेला पूर्णविराम देतो. बोलताना माझ्या मुखातून काही चुकीचा शब्द निघाला असेल तो माझ्या वाणीचा दोष, बुद्धीचा दोष, मला क्षमा करा. बोलिले लेकुरे वेडी वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध करविले ते केली कटकट वाकुडे ते नीट देव जाणो. प्रभू तुम्ही महिषाची आमूर्ती आणि मी दुबळा अर्जित असे भक्ती. म्हणून या बोल जरी गंगावती तरी स्वीकार आला की म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की तायसे गोड आतोडली. या न्यायाने झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती, भगवंताच्या चरणावरती समर्पित करून आज महाशिवरात्रीचा पर्व काळ असल्यामुळे भोलेनाथ आदिनाथ भगवंताच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान ज्यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह सुरुवात झाला वैकुंठवासी प्रशांत गुरुजी काळे यांच्या चरणावरती सेवा समर्पित करून ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला आमचे परमेश्वर महाराज आहेत. त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करून उपस्थित सर्व महाराज मंडळी, आता कोणाचा एकाचं नाव घेत नाही महाराज, आहे का नाही, त्यामुळं सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित केली पाहिजे. का माहिती आहे, इथं बसलेले देव, महाग बसलेले महादेव, इथं बसलेले देव, महाग बसलेले महादेव आणि कीर्तन चालू आहे असं माहिती असून घरात पालत पडलेली भद्रा मारुती. सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित आणि वाणीला विसावा. ज्ञानेश्वर आज 5 दिवस होत आहेत. सर्वजण महाराजांच्या कीर्तनामध्ये तल्लीन होऊन कीर्तन ऐकत आहोत. हरिभक्त महाराज प्रशांत गुरुजी यांच्या प्रेरणेने आपण जे सप्ताह चालू केलेला आहे, वर्ष 27वे आहे. आज मी तुम्हाला एक विनंती करतो. आता तुम्ही घरी सर्वजण जाणार, गेल्यानंतर तुम्ही आराम करणार, झोपणार. झोपते वेळेस पंखा लावणार, बरोबर आहे. कशासाठी पंखा लावणार? थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला डास चिरट चावायलेत ना घरी. इथं तुम्हाला एक मुंगी तरी चावली का इथं 5 दिवसात? मला एक उदाहरण द्या. नाली जवळ आहेत तुम्ही सर्वजण, बाजूला नाली आहे, तुम्ही कोणाच्या सहवास आहेत? पांडुरंगाच्या सहवासात आहेत, बरोबर आहे ना? काय चुकालंय? माय माऊलींनो सांगा, तुम्हाला एक डास चिरट काही चावला काय 5-6 दिवसात? हा, घरी गेल्यानंतर पंखा लावावा लागते ना. हा, तर माझी विनंती आहे तुम्हाला, या महामाऊलीनं, या मुलींनी जे आपल्याला 5 दिवसाचा रंग आणला, या मुलींनी, या मुलांनी 5 दिवसाचा जे रंग आणला आपल्या सप्त्यामध्ये, या मुलींमुळं आपले 18,000 रुपये वाचले बंधूंनो, गावकरी मंडळींनो. 18,000 रुपये वाचले. या मुली हे आपल्या नाहीत, काही दिवसाला परक्याच्या आहेत. तिथं गेल्यानंतर यांनी जर पावली खेळली तर कोणाची लेक म्हणून म्हणणार नाहीत, कोणाची सून म्हणून म्हणणार आहेत ते. बंधूंनो, मुलांना मुलींना या सहवासात आणा, या प्रवचनामध्ये आणा, या संस्कारामध्ये आणा. तुम्ही शिक्षण किती वाढू द्या, परंतु इथं जिथं याच्यात सहवासात तुम्ही 7 दिवस राहा, ते लेकरं वाकडा पाऊल किंवा वाकड्या पावलानं चालणार नाहीत. एक अनुभव म्हणजे या लेकराईकून आपण एकादशीला जी फेरी काढायलो, या लेकराईला पाठवा दररोज सकाळी 5, आपण 6 वाजता जातो की नाही रविनगरला. आपल्याला एक वेगळं काहीतरी करायचं, या सप्त्यामध्ये काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी द्यायचं आणि काहीतरी डोक्यातून काढून टाकायचं. याच्यासाठी सप्ताह राहते. महाराजांनी जे सांगितलं, मी महाराजांच्या चरणी सर्व गावकऱ्याच्या वतीनं नतमस्तक होतो. त्यांनी योग्य ते सांगितलं. शिवाजी महाराजाबद्दल जे काही सांगितलं, उद्या जयंती आहे, प्रत्येक घरामध्ये जयंती साजरी व्हायला पाहिजे. शिवाजी महाराजाची जयंती एकट्या मराठ्यांनी कोणी करू नये, सर्व बहुजनांनी, सर्व गावकऱ्यांनी करायला पाहिजे. कारण हे प्रत्येकाच्या घरात फोटो आहे.
एक 10 रुपयाचा हार आणा तुम्ही. जसं सणवार करता तसं या आपल्या जे देशासाठी आपल्या संस्कृतीसाठी ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं त्यांना जपायला पाहिजे आपण. तर आपल्या या सप्त्याचं फलित आहे. आणि दुसरी विषय माझा एक आहे की जे कोणी पट्टी द्यायचे राहिले असतील त्यांनी मन मोकळे हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे यांचं संध्याकाळी ठीक 8 ते 10 हरिकीर्तन होईल. आणि सकाळी मोफत स्त्रीरोग तज्ज्ञ मोफत भव्य स्त्रीरोग तपासणी व उपचार शिबिर आयोजक संस्कार हॉस्पिटल मॅटर्निटी व नर्सिंग होम डॉक्टर अनिता पुरदोड यांचं शिबिर होईल. तरी सर्वांनी सकाळी 9 ते 12पर्यंत तपासणीसाठी यावे आणि महिलांनी जास्तीत जास्त भाग घेऊन या शिबिराला सहकार्य करावे. धन्यवाद.